हॅलो गाईस, तर आम्ही आता ट्रिपला चाललो आहोत. आता आम्ही चाललोय लोणारला फिरायला. तर चला आमच्या सोबत. तर गाईस, आम्ही आता आलोय लोणारला. आमची मुलगी तर चालली आहे हळूहळू. तर चला तुम्ही पण आमच्या सोबत. हाय हाय आजी. गाईज, आता आम्ही इथे स्टॉप घेतलेला आहे पाणी पिण्यासाठी. माझ्या मागे जे दिसतंय ते आमची टीम आहे पूर्ण. हाय. सो आता जातोय आम्ही खाली पूर्ण देवीच्या इथे. तर बघा आमच्या सोबत. आमच्या टीमचं नाव काय माहितीये का? आम्ही कष्ट घेऊन असं वॉक करत चाललोय खाली. अजून आम्हाला खूप जायचं आहे, त्यामुळे चला तुम्ही आमच्या सोबत. तर जागोजागी हे असे मंदिर आहेत इथे. हे बघा, हे असं छोटे छोटे मंदिर आहे. माहिती नाही कसले आहेत पण आहेत. बोल. आम्ही लोणारला आलेलो आहे आणि या लोणार सरोवराचं एक जगप्रसिद्ध सरोवर आहे. आणि या ठिकाणी खूप लोक अदर कंट्री मधून येतात बघायला. इंग्लिश मध्ये याला लोणार क्रेटर म्हणतात. इंग्लिश मध्ये याला लोणार क्रेटर म्हणतात काहीतरी. आणि इथे चला चला. हे लोणार काय बोले. तो गाईज, हे लोणार सरोवर नदी आहे. आम्ही चाललोय गाईज. आम्ही टाइमपास साठी इथे पोंगे आणलेले आहेत आणि आणलेले आणि हे शेंगदाणे वगैरे आहेत. तो तिथे दिसतंय त्या मंदिरात आम्हाला जायचंय. अजून खूप चढायचंय. आम्ही त्या डोंगरावरून आलोय. किती डेंजर रस्ता आहे. आम्ही इथून असं चालत आलोय ट्रेक करून. आता आम्ही त्या तर गाईज, आम्ही इथे फायनली पोहोचलो आहोत. आता हे पूर्ण हे लोणार सरोवर आहे आणि ते कमळच्या माताचं मंदिर आहे. चलो. संकट निवारी जय देवी जय देवी महिषासुरवर्धिनी सुरवरीश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी जय देवी. सो गाईज, या पाण्याचा डेप्थ आहे ना कोणाला अजून माहितीच नाही, कारण की नासावरून जी लोक आलेली त्यांचा पण मीटर बंद पडलेला. एवढं डेप आहे. डोंट नो काय होईल काय नाही. आणि ती आमची फॅमिली तिथे काहीतरी पूजा करतायत. जवळ जा थोडा. असली तेव्हा फिरतो तू तसा. मॅडमचा नाही फिरला. मॅडमची इच्छा मेली. इकडे बघ. सरक श्लोक थोडा इकडं. खाली वाग ना तू, खाली वाग ना. अजून फटकन देऊन खाली वाटलं. आता सर्वच येतील त्या. ते मोठा आला श्लोक येऊ. श्लोक बाय झालं, टाकून दे हातातून. त्यांच्याकडून खायला पाहिजे तर मग ते आले जवळ. ते बघा कसे आलेत, थांबलेत. तर बघा तो कसं करतोय. ते तिथे आम्ही त्यांना शेव टाकले तर त्यांना अजून पाहिजे. ते कष्ट घेऊन आम्ही चाललोय राम मंदिरात. आता आम्ही लोणार सरोवर आलोय. इथे पूर्ण जंगलच आहे. जोरात बोल, ऐकायला येत नाही व्हिडिओ मध्ये. इकडे बघ, बोल आता. हे रामाचं मंदिर. हे जे महादेवाचं पेंड आहे ते प्राचीन काळाचं मंदिर आहे. खूप असं सुप्रसिद्ध आहे. आता आम्ही थांबलो इथे जरासं, मग जाऊया परत. तर गाईज, आम्ही आहे ना पिंक थीम बनवला होता. तर हे जे बाकीच्यांनी पिंक नाही घातलं त्यांना जाऊ द्या, त्यांच्या टीम मध्ये नाहीयेत. आणि ज्यांनी पिंक घातलं ना ते आमच्या टीमचे कोंबड्या बोले. सगळे बघा कसे बसलेत, दमलेत सगळे. आता एकच मंदिर राहिलंय आणि हे महादेवाचं मंदिर आहे. ते बस डन डन. आमचं स्लोगन आहे चंगड्या बोले. तर बघा कसं झालं. एवढं ऊन लागतंय आणि आम्ही दमलोय चालून चालून. तर चला, असं विश्रांतीसाठी इथे झोपतात रस्त्यातच.
आमचे पप्पा बघा कसे झोपले. आम्ही मुंबईला चाललो इकडे झोपलो नाही का. एक बसलेत बघा. सगळे दमलेत चढत चढ. नागोबाचं वारूळ. इथे साप असतात. ते रातच्याला बाहेर निघतात आणि दिवसाला आत जातात. नागपंचमीला पूजा करतात. नागोबा इथे डुलतो मग. आत्या आमची आता जाम स्ट्रॉंग आहे माहिती आहे का. आमच्या सगळ्यात पहिले अशी पटापट चालते उतरते जाम स्ट्रॉंग. आणि आम्ही इथे दमलोय आणि गरमी होते. आत्याला काहीच झालं नाहीये. आत्या मस्त अजून एनर्जेटिक आहे ना आत्या. हो. तुम्हाला काय बोलायचं आहे का? काहीच नाही. तुम्हाला कसं वाटलं येऊन? चांगलं वाटलं. अच्छा, तुमचं मन प्रसिद्ध झालं. तुम्हाला मंदिरात आले ते. हो. त्या मंदिराचं काय आहे सांगा वैशिष्ट्य. मंदिराचं वैशिष्ट्य एवढं माहिती नाही मला. भूगोल वाचला नाही, इतिहास वाचला नाही. अरे जाऊ द्या मग. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? छान. मजा आली जाम. ऊन आहे पण ऊन लागतच नाही. अरे बिचारीचा उपवास वगैरे पकडून एवढे उतरले डोंगर. ओ माय गॉड, प्राऊड ऑफ यू. काली हो गई हम काली. आणि रस्ता खूप डेंजर आहे बट स्टील इट वॉज अमेझिंग. बघा आता आम्हाला खूप चढायचं. आजी हे बांबूचं झाड. अच्छा, इथून जंगलातून घेतलं का? हा. अच्छा, जवळ आहे जरा बघू. अच्छा, हे असं बांबूचं झाड असतं. ओके. तर गाईज आम्ही चाललोय आता मोठ्या मारुतीच्या मंदिरात. तर मग हे गाईज हाय करा रे. हाय. तर आम्ही एवढे जण आहोत गाडीमध्ये. तिथे माझी बहीण लपलेली आहे, ती दिसत नाहीये. सो जाऊ द्या. मनोज येडे कांबळे मनोज कांबळे आशिष कांबळे येडे कांबळे अँड वी आर अदबानीस. कांबळे बोले कू. तो गाईज हे मोठा मारुतीचं मंदिर आहे. ते लोक दर्शन घेतात. गाईज आम्ही आता इथे हॉटेलला आलो आहे थोडासा नाश्ता करायला. मग तिथून आम्ही घरी जाऊ. मस्त असं ॲम्बियन्स आहे हॉटेलचं. वाव, गुड. आणि हे पूर्ण लोणार. वाव. गाईज आम्ही आता सूप पितोय सध्या. बिचारे सगळे उपवासवाले. कसं वाटतंय उपवास पकडून? भूक नाही लागली? आत्या पण आहे आणि काकू पण उपवासवाले. वो कैमरा में देख रहा है. आपने खाया सब कुछ? नहीं, आपको ही बिल देना पड़ेगा. नहीं, हम नहीं देंगे. रुको 2 मिनट, देखेंगे कौन क्या क्या खाता है. आजी काय खात आहे? बटाट्याचं चीज आवडलं का? बरं आहे का? उपवासाला तिखट चालतं. तर गाईज मी इथेच ब्लॉग एंड करते. ही जी ट्रिप होती छोटीशी ती खूप छान होती, अमेझिंग होती. सो बाय.